गुड मॉर्निंग. आज आहे 5 जुलै आणि वार आहे शनिवार आणि आम्ही भरली बॅग आणि निघालो गावाकडे. 2 दिवस सुट्ट्या आहेत तर समर्थ गावाकडे जायचं, गावाकडं आत्याकडं पप्पाकडे जायचं, त्यासाठी आम्ही निघालो आणि आम्ही 1 तासाचा प्रवास करून पोचलो. पप्पा आले आम्हाला घ्यायला. गाडीवरती बसून आम्ही चाललो आमच्या घराकडे. तर घराकडे गेल्यानंतर डायरेक्ट गेलो आम्ही आंब्याच्या झाडाखाली, कारण लाडूची इच्छा होती. पप्पा आंबा खायचा आहे, आंबा खायचा आहे. तो आंब्याला आंबा म्हणतो. तर तिथं आंबा काढला. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या शेवग्याच्या बागेमध्ये आणि डाळिंबाच्या बागेमध्ये बाग बघण्यासाठी. तिथून आल्यानंतर नणंदबाई स्वयंपाक करत होत्या आणि त्यांनीच कपडे हे धुतले. मी घेतले घराची साफसफाई करायला. तर ही आहे माझी बेडरूम आतली. तर तिथं मी थोडंसं जाळ्या हे झाल्या होत्या, कारण नणंदबाईला पण शेतातले खूप कामं असतात. घरातली साफसफाई करायला तेवढं त्यांना वेळ भेटत नाही डीपमध्ये करायला. रेग्युलरवाली तर त्या करतात. त्यानंतर मी आले हॉलमध्ये. तर हा आहे आमचा गावाकडला छोटासा हॉल आणि हा छोटासा तुम्हाला टेलिफोन दिसत असेल तर हा 20-22 वर्षापूर्वीचा जुना टेलिफोन आहे, जे की माझे सासू सासरे वापरायचे ते. त्यानंतर मी पूर्ण साफसफाई झाल्यानंतर देवपूजा केली आणि भात बनवला नव्हता. नणंदबाईनं वांग्याची कारल्याची भाजी आणि भाकरी, त्यानंतर फोडणीचा भात बनवला. ते होते माझे सासू सासरे चा फोटो आणि हे आहे माझं स्वयंपाकघर गावाकडलं. तर आज मी तुम्हाला पूर्ण होम टूरच दिलेली आहे माझ्या घराची. त्यानंतर आमचा फेवरेट पर्सन आहे घरचा टायाला चपाती दिली खायला. त्यानंतर गेले बागेमध्ये घराच्या पाठीमागं. तर पेरू लागलेत. हे आमच्या नानाने झाडं लावलेली होती. हे आहे आमचं ॲपलचं झाड. केळीलाही छोटे छोटे केळी लागलेले आहेत. सगळं फिरून झाल्यानंतर भूक तर लागली होती. मग घेतलं मस्त असं जेवण वाढून. या